घडीच्या टॉप 25 बातम्या. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील सहआरोपी निलेश चव्हाणला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. सोमवारी वारजे पोलीस निलेश चव्हाणचा ताबा घेणार. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरती वाहतूक मंदावली. वीकेंडमुळे वाहनांची संख्या वाढल्यामुळे वाहतूक मंदावली. लातूरमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस तर झाडांची पडझड झाल्यामुळे वाहतूक विस्कळीत. नाशिकच्या ईदगाह मैदानावरती नमाज झाल्यानंतर फडकला पॅलेस्टाईनचा झेंडा. वरिष्ठ अधिकारी उपस्थित असतानाही फडकावला झेंडा. छत्रपती संभाजीनगरच्या छावणी परिसरात रिक्षा चालकाकडून प्रवाशाची हत्या. रिक्षा भाडं देण्यावरून चालक आणि प्रवाशामध्ये वाद. रिक्षा चालकावरती गुन्हा दाखल. छत्तीसगडच्या इंद्रावती नॅशनल पार्कमध्ये झालेल्या चकमकीत जहाल नक्षलवादी भास्करसह आणखी 2 नक्षलवाद्यांना कंठस्नान. 3 दिवसांपासून सुरू आहे नक्षलविरोधी अभियान. ट्रम्प यांच्याशी सुरू असलेल्या वादानंतर इलॉन मस्क यांच्याकडून राजकीय पक्षाची घोषणा. अमेरिकेत 80% मध्यमवर्गाचं प्रतिनिधित्व करणारा नवीन राजकीय पक्ष स्थापन करण्याची वेळ आली आहे का? मस्क यांची एक पोस्ट.